लाखोंचं गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टर या गृह प्रदर्शनाचं उद्घाटन NMRDAच्या आयुक्ता मनीषा खत्री तसेच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास मंडळाच्या लीना बनसोड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं। नाशिक हे वेगानं विकसित होणारं शहर आहे। देशभरातील क्वालिटी सिटीमध्ये शहराचा समावेश असल्यानं विकासाचं नियोजन करताना पुढील 30 ते 40 वर्षांचा विचार त्यात केला जाणार आहे। विकास होत असताना नाशिकची ओळख आणि वैशिष्ट्य कायम राहावं यासाठी प्रयत्न केले जातील। यासाठी येणाऱ्या सूचनांचं स्वागतच केलं जाईल असं प्रतिपादन महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त मनीषा खत्री यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला। या प्रसंगी बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील म्हणाले, 10 लाख होती जस्ट बिकॉज ऑफ कोविड किंवा मटेरियल कॉस्टिंग वाढल्यामुळे इवन स्केर्सिटी ऑफ द लेबर्स स्लाइटली रेट हॅज बीन गॉन अप। तर 15 लाखापासून पुढे आपल्याला इथे सर्व प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतील। त्याचबरोबर इथे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे ज्या आपल्याला सपोर्ट करतील की मला माझं बजेट काय आहे, माय एलिजिबिलिटी क्रायटेरिया हॅज बीन टेकन केअर बाय दिस फायनान्शियल इन्स्टिट्यूट। आणि आमचं सर्वात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन करताना जे काय आमचे सोबती आहेत, जे इथे सर्व स्पॉन्सर्स आहेत किंवा मटेरियल सप्लायज आहेत, वेंडर्स आहेत, NGOज आहेत। आम्ही NGOसोबतही भरपूर काम करतो की बनसोड मॅडम काल सांगत होत्या की बऱ्याच NGO ह्या रिअल इस्टेटशी जोडलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने आपण काम करतो आहे। आणि नाशिक महानगरपालिकेपुरतं मर्यादित न राहता की मला सांगायला आनंद होईल की मनीषा मॅम आपल्याला इथे NMRDA कमिशनर म्हणून लाभलेले आहेत। आणि मॅम वी आर डुईंग व्हेरी क्वालिटी प्रॉडक्ट्स इन अक्रॉस द NMRDA रिजन। नाशिकची ग्रीन नाशिक ही ओळख जपण्याची गरज असल्याचं व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळाच्या लीना बनसोड यांनी सांगितलं। सिटी आहे, सुंदर आहे आणि म्हणून पहिली विनंती मी आपल्याला सगळ्यांना करेन की हे शहर असंच हिरवं आणि सुंदर राहावं ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे। नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून आणि जसं CP साहेब म्हणले की आम्ही म्हणजे मला आता 4.5 वर्ष झालेत नाशिकमध्ये आणि मी स्वतःला नाशिककर समजायला लागलेली आहे। माझी काही इथे प्रॉपर्टी नाही पण मनाने मी पूर्णपणे नाशिककर आहे। इतकं प्रेम जिव्हाळा नाशिककर आम्हा सगळ्या अधिकाऱ्यांना देत असतात आणि त्या प्रेमापोटी आणि त्या अधिकारापोटी मी ही विनंती करते की आपलं शहर ग्रीन कसं राहील। बाय ग्रीन आय मीन सस्टेनेबल कसं राहील। त्यामुळे सस्टेनेबल बिल्डिंग, सस्टेनेबल हाऊसिंग, सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन्स यामध्ये आपण काय काय करू शकतो मला वाटतं क्रेडाईच्या मार्फत आपण सगळ्यांनी तो विचार करावा। कारण आता ज्या पद्धतीने झपाट्याने ग्रोथ सुरू आहे किंवा विकास सुरू आहे तर काही वर्षांनी हे जे आज हिरवं आहे ते सगळं पांढरं आणि पिवळं किंवा बिल्डिंगच्या रंगाचं जंगल होऊ नये ह्याची सगळ्यांनी दक्षता घेऊया। आणि मला असं वाटतं की खूप पद्धती आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी ग्रीन आहे की ज्याच्यामुळे आपण विकास तर करू शकतो पण जी हानी होणार आहे ती टाळू शकतो आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। जसं मी म्हटलं की आदिवासी भाग आहे, 10 किलोमीटर पासून आदिवासी भाग सुरू होतो आणि मी आदिवासी विकास महामंडळाची MD आहे आणि हा प्लॅटफॉर्म मी एका चांगल्या ब्रँडचं मार्केटिंग करण्याकरता सुद्धा वापरते आहे। मला वाटतं की क्रेडाई मला परवानगी देईल की आम्ही नाशिक सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जात असून शहरात CCTV कवच आणखीन बळकट करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं। शेल्टरसाठी आमच्यासाठी पण काहीतरी नो प्रॉफिट नो लॉसचा इनिशिएटिव्ह झाला तर बरं होईल। पोलीस आयुक्त म्हणून आणि नाशिक पोलीसच्या दोनच अपेक्षा आहेत। एक तर आपण आपले सर्व जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी, त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील, कोणालाही काही इजा होऊ नये आणि सर्वजण म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घरं बनवतो तर त्या घरं बनवण्यामध्ये जे लोक आहेत, जे लेबर आहेत ते पण आनंदी राहावेत। आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात लोएस्ट कॉस्ट काय आहे आपली, तर 15-1 लाखाची जर असेल तर प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात
तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं. आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे 1000 CCTVs आहेत, त्याच्यामधले 600 CCTVs ऑन आहेत. तर आपण आपापल्या परिसरामध्ये म्हणजे गंगापूर रोड आहे फॉर एक्झाम्पल, गंगापूर रोडला जे पण आपले सर्व लोक काम करतात ते सर्वजण जर एकत्र आले तर 8 ते 10 हजार रुपयाला एक चांगला कॅमेरा की जो झूम करून एखादा जर न्यूसन्स मेकर असेल त्याचा चेहरा बघू शकतो किंवा एखादी गाडी ट्रेस करायची असेल तर झूम करून त्याचा नंबर आपल्याला वाचता येईल. अशा प्रकारे एका कॅमेऱ्याचे 8 ते 10 हजार रुपये लागतात. आपण सर्वजण जर एकत्र आलेत आणि गंगापूर रोडचं एक उदाहरण देतो मी, तर त्या ठिकाणी 100 कॅमेरे जरी आपण लावले जयंत सर्कलपासून तो जो ग्रामीणमध्ये जो जातो तर कोण येतो कोण जातो या सगळ्या ह्याच्यावर आपलं लक्ष राहील स्टँड अलोन कॅमेराजनी. आणि कुठलाही न्यूसेन्स झाला तर पोलिसांना ते पकडणं खूप सोपं जाईल. आणि त्या परिस्थितीमध्ये आपला पूर्ण रोड किंवा आपलं पूर्ण शहर सेफ होऊ शकतं. आम्हाला ऑलरेडी CSR मधून जे आपल्या MIDC मधले काही कंपनीज आहेत त्यांनी 80 लाख रुपीज दिलेले आहेत. आम्ही अनेक ठिकाणी कॅमेरेज लावतोय, साधारण 800 कॅमेरे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी लावणार आहे. आपल्याकडून पण जर इनिशिएटिव्ह झाला तर आपले सर्व आपापले एरियाज जे आहेत, ज्या ठिकाणी आपलं काम आहे, ज्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण राहता, तर त्या ठिकाणी आपण हे इनिशिएटिव्ह घेऊन आपापला एरिया सेफ करू शकाल. तर आपल्याला या सगळ्यामध्ये आपली जी काही डिस्कशन झाली क्रेडाईची, तर क्रेडाईने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्याबद्दल उत्साह दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, लीना बनसोड, प्रमोद खैरनार, जय शहा, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, दीपक बागड, सुनील कोतवाल, सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखे यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. सचिन गायकवाड, टॉप न्यूज मराठी, नाशिक.